नमस्कार बंधू भगिनींनो, आपण रिलायन्स या कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस पाहत आहोत. रिलायन्स या कंपनीच्या शेअरच्या वेगवेगळे रेशो आपण पाहिले. त्यानंतर रिलायन्स या कंपनीचा शेअरचा चार्ट आपण पाहिला. त्यानंतर पिअर कॉम्पॅरिझन म्हणजे सारख्या कंपन्यांची तुलना आपण केली. एकच प्रॉडक्ट तयार करणाऱ्या सारख्या कंपन्यांची तुलना केली. रिलायन्स या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपण पाहिला आणि रिलायन्स या कंपनीचा प्रॉफिट आणि लॉस हे स्टेटमेंट आपण पाहणार आहोत. बघा यामध्ये काय दिलेलं आहे. सुरुवातीला म्हणजे वर्ष दिलेले आहेत. मार्च 2012 पासून ते मार्च 2023पर्यंतची वर्ष दिलेली आहेत. या सर्व काळामध्ये सेल्स किती झाला, एक्सपेन्स किती झाला म्हणजे खर्च किती झाला, ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन किती आहे, अदर इन्कम किती आहे, इंटरेस्ट किती आहे, डिप्रेक्शन किती आहे म्हणजे घसारा खर्च किती आहे, त्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स किती आहे, द टॅक्स भरल्यानंतर नेट प्रॉफिट किती आहे, हे सर्व यामध्ये दिलेलं आहे. आपण 2012 पासून विचार न करता 2022 आणि 2023 या 2 वर्षांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. 2022 दिलेला आहे बघा. 2022मध्ये सेल्स किती झालेला आहे बघा आणि 2023मध्ये सेल्स किती झालेला आहे तेही बघा. या ठिकाणी तुम्हाला फरक जाणवेल. 2022मध्ये किती होता आणि 2023मध्ये किती आहे म्हणजे सेल्स हा तुम्हाला वाढलेला दिसेल. 6,96,772 रुपये हा 2022मध्ये होता आणि 2023मध्ये किती आहे 8,78,396 रुपये आणि हा TTM म्हणजे चालू सेल्स दाखवला आहे तो पण वाढलेला दिसतो. त्यानंतर एक्सपेन्सेस म्हणजे खर्च किती आहे म्हणजे सेलच्या मानाने खर्च जास्त आहे का ते पण पाहिलं पाहिजे. या ठिकाणी बघा मार्च 2022मध्ये सेलच्या मानाने खर्च कमी आहे. किती आहे 5,88,077 रुपये आहे. त्यानंतर मार्चमध्ये किती आहे 7,34,078 रुपये आहे आणि चालू किती आहे 7,19,000 बघा म्हणजे चालूचा खर्च कमी दिसतोय. म्हणजे 2022च्या मानाने 2023मध्ये खर्चाचा विचार न करता फक्त सेलचा विचार केला आहे पण खर्च पण हा या ठिकाणी वाढलेला दिसतो. 5 लाख होता 7 लाख नंतर 7,19,000 म्हणजे खर्च वाढतोय पण सेल्स पण तेवढाच वाढलेला आहे. पण खर्चाच्या मानाने सेल्स वाढलेला दिसतो म्हणजे सेल जास्त पाहिजे. खर्च हा होतो उत्पादन खर्च तर हा होत असतो. कोणतीही वस्तू तयार करताना उत्पादन खर्च हा येत असतो. भूमी भांडवल श्रम संयोजक यांचे सगळ्यांचे मोबदले द्यावे लागतात. कच्चा माल असतो इंधन असतं म्हणजे अनेक गोष्टी असतात याच्यामध्ये. उत्पादन खर्चामध्ये जाहिरातीचा खर्च असतो, विक्री खर्च असतो वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने वाहतुकीचा खर्च असतो. हा सगळा खर्च वजा केल्यानंतर मग आपल्याला प्रॉफिट हा मिळत असतो. तो सेल्स झाल्यानंतर तो खर्च वजा केल्यानंतर हा प्रॉफिट खाली राहतो. ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे ते बघा. मग तर मार्च 2022मध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट आहे 1,10,595 हे बघा 1,10,595 आणि मार्च 2023मध्ये किती आहे 1,42,318 आणि आताचा आहे 1,58,000 म्हणजे अशा पद्धतीने ऑपरेटिंग प्रॉफिट हा वाढत गेलेला आहे. ऑपरेटिंग मार्जिन बघा. मग आता ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पण वाढत गेलेलं आहे. आता जवळजवळ 18 आहे. मार्च 2022मध्ये 16 होतं आता 18% आहे. मार्च 2023मध्ये 16. अदर इन्कम पण दिलेला आहे बघा. मार्च 2022मध्ये 17,928, 23मध्ये 12,020 आणि चालू 14,000 आहे. इंटरेस्ट किती आहे बघा. 2022मध्ये 14,584 आहे. मार्च 2023मध्ये 19,571 आहे. डिप्रेक्शन खर्च म्हणजे हा घसारा खर्च आहे. हा घसारा खर्च मार्चमध्ये 29,797
2022मध्ये आहे आणि आता 2023मध्ये 40,303 आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे टॅक्स भरण्याच्या अगोदरचा प्रॉफिट किती आहे? 2022मध्ये 84,000 आहे आणि 2023मध्ये 94,000 आहे. म्हणजे प्रॉफिट हा वाढलेला दिसतो. आणि टॅक्स किती टक्के भरलेला आहे? 2022मध्ये 19% आणि 2023मध्ये 22% भरलेला आहे. आणि टॅक्स भरल्यानंतर नेट प्रॉफिट किती आहे 2022मध्ये? 67,000 आणि मार्च 2023मध्ये 74,000. अशा पद्धतीने नेट प्रॉफिट हा वाढत गेलेला आहे. मग या प्रॉफिट आणि लॉस या स्टेटमेंटमध्ये आपण काय पाहिलं पाहिजे? या 2-3 वर्षाची 2021, 2022, 2023 या 3 वर्षांची तुलना आपण केली पाहिजे किंवा 5 वर्षाची तुलना केली पाहिजे की सेल्स वाढत गेलेला आहे ना आणि खर्चही वाढत गेलेला नाही, पण खर्चाच्या मानाने सेल्स वाढत गेलेला आहे ना, हे पाहिलं पाहिजे. ऑपरेटिंग प्रॉफिट पण वाढत गेलेला आहे ना, तोही पाहिला पाहिजे. अदर इन्कम ते जाऊ द्या, पण इंटरेस्ट हा भरतायत ना, इंटरेस्ट किती आहे ते पण पाहिलं पाहिजे. घसारा खर्च पाहिला पाहिजे. त्यानंतर आपण प्रॉफिट पाहिलं बिफोर टॅक्स. टॅक्स भरण्याच्या अगोदरचा प्रॉफिट किती आहे आणि टॅक्स भरल्यानंतर निव्वळ प्रॉफिट किती आहे? निव्वळ प्रॉफिट हा वाढत गेलेला आहे ना, निव्वळ उत्पन्न, निव्वळ नफा हा वाढत गेलेला आहे ना, हे पाहिलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी काय पाहिलं पाहिजे? सेल्स पाहिला आहे, सेल्स वाढत गेलेला आहे. खर्च पाहायचं, खर्चाच्या मानाने सेल्स वाढलेला आहे. आणि तिसरं म्हणजे नेट प्रॉफिट हे पाहिलं पाहिजे. नेट प्रॉफिट हा वाढत गेलेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण रिलायन्स या कंपनीचं फंडामेंटलमध्ये प्रॉफिट आणि लॉस हा तक्ता पाहिला. या तक्त्यामध्ये 2-3 वर्षाची तुलना केली असता रिलायन्स या कंपनीचा सेल्स वाढत जात आहे, खर्चही वाढत जात आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट वाढत आहे. त्यानंतर रेग्युलर हा टॅक्स भरला जात आहे आणि टॅक्स भरल्यानंतर नेट प्रॉफिट, निव्वळ नफा किंवा निव्वळ उत्पन्न ही सुद्धा वाढत जात आहे. ही कंपनी ही चांगली आहे, याच्यावरनं आपण निष्कर्ष काढू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.